क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो। लीग स्टेजच्या मॅचेस नंतर आपण स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल आणि श्रीजा KPC इनामपुरी टॉस जिंकलाय इनामपुरी संघानं आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण। मॅच ऑन अंगद पाटील। सामना सुरू होईल। तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग, क्रिकेटचा खेळ रंजक आहे असं म्हटलं जातं। मागचे काही सामने निनाद आपण पाहिले जे अनिश्चित रिझल्ट होते आणि ते आपण टफ मॅचेस इथे एन्जॉय केल्या। शांत पवित्रा इथे सादरीकरण करतोय। सलामीची जोडी प्रयास कोळी प्रतीक, स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल आणि श्रीजा KPC इनामपुरी। स्कायरा 11 टीमचे पुरस्कर्ते यंगस्टर वाल साठी पारदर्शक आहे। लागोपाठ 3 बॉल 3 षटकार आकाशदादा पाटील शेडोम, जे नक्कीच यंगस्टर वाल ही टीम स्कायरा 11 यंगस्टर वाल या नावाने खेळते त्यांच्याकडनं पारदर्शक लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 3000 रुपये। हॅलो, धन्यवाद सौरभ। वळूया मॅचकडे। सर मगाशी मॅच आपण जर पाहिली असेल तर मगाच्या मॅचमध्ये KPC इनामपुरी हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत होता। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फार स्ट्रगल केली त्यांनी, परंतु सेकंड इनिंगमध्ये अंगदचं कौतुक करावं लागेल। मॅन ऑफ द मॅच होता तो। चांगलं षटक फेकलं त्यांनी, तिसऱ्या षटकमध्ये 2 गडी बाद केले होते त्यांनी। इथे पहिले षटक घेऊन आला, बॉल अगदी स्लॉट मध्ये भेटलाय, बॉल हवत आहे इथे मात्र चेंडू जातोय साईड स्क्रीनला लागत दमदार असा षटकार। क्या बात आहे। निनादा फटका अप्रतिम होता। लॉफ केलं जसा चेंडू आला आणि त्याला दिशा दिली। अप्रतिम बक्षिसांची लई लूट होते आणि स्पेशली नाईट स्पर्धा असतात आणि आपल्याला पाहतो ते वातावरण आता तयार झालं। विकेट हॅट्रिक साठी पुरस्कर्ते शिवा गरत, विलास गरत यांच्याकडून 5000 रुपये राऊंड विकेट। ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, पारितोषिक येतोय। यस सौरभ कंटिन्यू। विकास पाटील जे दैसरचे आहेत त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि जर अरविंद पाटीलने जर झेल पकडला त्यासाठी 2000 रुपये। ओ टू कॉम्बो। प्रयास कोळी आणि प्रतीक सचिव गोलंदाज अंगद इनामपुरी एक्सप्रेस। ओ गती कमी केली आणि हा धोका, विकेट मिळाले स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल। पहिला धक्का ज्या फलंदाजानं निनाद आपण पाहिलं हल्ला चढवलं होतं अंगदनं आणि त्याला जास्त वेळ उभं ठेवलं नाहीये। बिग विकेट। आज आपण पाहिलं तर पूर्ण आमच्या कम्युनिटी आयोजनाला फ्रूटची व्यवस्था करणारे अमर वास्कर, ज्ञानबा वास्कर, त्याचबरोबर अतुल वास्कर, त्याचबरोबर रोहित वास्कर, विनू वास्कर यांचा खूप मोठा आम्हाला सपोर्ट आलेला आहे यावर्षी पूर्ण PPL जरूर। आणि विकेट हॅट्रिकसाठी विलास शेठ घरत आणि शिवा शेठ घरत यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। विकास पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक, जबरदस्त पारितोषिक लयलूट करण्यात आलेली आहे। हॅलो सागर सर, जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूचे होते त्यामध्ये थोडीशी गती होती, परंतु इथे एक फसवा चेंडू म्हणावा लागेल, स्लोवर डिलिव्हरी होती आणि अगदी बॅटची कडा घेते यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू स्थिरावलाय आणि पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र झालंय। पहिला गडी बाद होतोय बॅक टू द पवेलियन। दुसरा नवीन बॅट्समन इथे जातोय, आपण पाहतोय समीर नाईक। गोलंदाजी मार्कवर पेट एंड कडनं गोलंदाजी करत असताना अंगद पहिलं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी। 3 चेंडू झालेत, 8 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद, 1 फटका आपण पाहिला या षटकामध्ये। परंतु अंगद असा खेळाडू आहे तो खचून जाणारा खेळाडू नाही आहे। कमबॅक कसं करायचं हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि त्याने लगेचच कमबॅक केलाय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती। इथे मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस झालाय, बीट झालाय, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता इथे होते सागर सर। नक्कीच निनाद अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस आहेत। टेनिस क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात, प्रचंड दांडगा अनुभव आहे, अनेक दिग्गजांसमोर खेळला, मात्र आता ग्रामीण आपल्या गावच्या संघासाठी खेळताना श्रीजा 11 KPC इनामपुरी। अंगद पाटील गुड कमबॅक, राऊंड विकेट न पुढचा चेंडू। ओ लाईन पाहिली आणि संयम फटका खेळला।
सावधानता दाखवली. अंगदनं सांगितलं काही घाई नाही आणि क्रिकेटची ही हातघाईच्या स्पर्धेमध्ये संयमाला खूप महत्त्व दिलं जातं. आणि समीर नाईक आलं, 2 चेंडूचा सामना केलाय आणि समीर नाईक एक असा फलंदाज आहे जो विनम्रतेसाठी ओळखला जातो. मात्र मैदानावर जशी परिस्थिती तसा त्याचा खेळ आपण आज तागायत पाहिलाय. आणि तो समीर नाईक 2 चेंडूचा सामना केलाय. प्रयास कोळी नावाचं वादळ आहे. निनाद मागच्या 2-3 वर्षाचा हंगाम पाहिलं तर या यंग टॅलेंटनं अनेक मैदानं गाजवलेत. बायकरमॅन ठरलाय, अर्धशतक ठोकले, गोलंदाजांचा धुव्वा करणारा आहे. प्रचंड टॅलेंट आहे या खेळाडूकडे. तळमळ, कल्पक आणि बुद्धिमान क्रिकेटर आहे तो प्रयास कोळी. स्ट्रायकर एंडला वय वर्ष सुद्धा कमी आहे मात्र तो सुद्धा फसलाय अंगदच्या जाळ्यामध्ये. आणखीन एक शिकार, 9 वर 2 गडी बाद. सचिन मागच्या मात्रे काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 3 देश आणि 7 राज्य बाईकवर प्रवास करून जो काही फिरण्याचा आनंद सफारी केली खऱ्या अर्थ बाईकवर, तो म्हणजे रोहित पाटील तलोजे मजकूर याचा मंचावरती आगमन झालेला आहे. थोड्याच वेळात त्याचा आपण शुभ सत्कार करणार आहोत. थँक्यू रोहित, खूप चांगलं काम करत आहेत. 3 देश आणि 7 राज्य बाईकवर प्रवास करणं खूप कठीण काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. शुभेच्छा असतील तुला. हॅलो, धन्यवाद सर. सागर सर, जर पाहायला गेलं तर समीर नाईक एका साईडने प्रयासला सांगत होता की ही ओव्हर जी आपण ते बऱ्यापैकी खेळून काढू, पुढे जशी संधी मिळेल तसं आपण ॲग्रेशन किंवा डॉमिनेशन दाखवू. कारण डगआउटकडे परत येताना त्यांनी त्याला समजावलं, सांगितलं की थोडं थांबला असतास, थोडं खेळला असतास तर आपण चांगला एक स्कोर बनवला असता. परंतु ठीक आहे, क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत असते, खालीवर होत असतं. परंतु अंगदचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. इथं नवीन फलंदाज आपण पाहतोय, घनश्याम. दोन्हीही नवीन फलंदाज असतील क्रीजवरती. तर अजित बैलाचे मालक अजितजी मात्रे कामोटे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावा. त्याचबरोबर विलास शेठ घरत आपल्या सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा यायचं आहे. यस. ओव्हर नंबर 2 अंगद पाटीलच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. सचिन मात्रे ओव्हर नंबर 2. समीर नाईक ऑन साईडला ड्राईव्ह करतो आणि निनाद हे ओळखलं असेल समीर नाईकनं. बॅटिंग लाईनअपमध्ये प्रयासच्या जाण्यानं, प्रतीकच्या जाण्यानं थोडी जबाबदारी त्याच्यावर आली असेल आणि ते जबाबदारीचं ओझं घेऊन समीर नाईक खेळतो मैदानावर. समीर नाईक यांचे मित्र सुकापूर एक्सप्रेस गणेशजी सोनावणे, ICC बँकचे मॅनेजर खारघर ब्रँच हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. वेलकम, सुस्वागतम. समीरवर ही जबाबदारी आणि एक चांगली भागीदारी बनवणं ही संघ हितासाठी समीर आणि घनश्यामवर खूप मोठी भरीव कामगिरी त्यांना करावी लागेल. ग्रामीणचा पोल आणि या सुद्धा निनाद लढती महत्त्वाच्या असतील. नक्कीच सागर सर, पाहायला गेलं तर ग्रामीणमधील हा दुसऱ्या राऊंडची असेल पहिली मॅच आणि इथे मात्र फटका उचलतोय. क्षेत्ररक्षक तिथे असेल पण क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. सुंदर असा षटकार. 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावर टोटल आपण पाहतोय 16. पनवेल प्रीमियर लीग खारघरच्या तर घनश्यामसाठी 3 बॉलला 3 षटकारांसाठी स्पिरिट ऑफ लाईफ ग्रुपच्या वतीने 3000 स्पिरिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीने तब्बल 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. बक्षिसांची लयलूट. आपण एक ऑब्झर्वेशन केलं निनाद, तर ग्रामीणचे सामने जसे चालू होतात तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. बक्षिसांची लयलूट होते आणि हे पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेवर असलेलं प्रचंड प्रेम आहे. सचिन मात्रे आतापर्यंत लेखा जोका पाहिला. सिंगल, एक षटकार, राऊंड विकेटनं आक्रमण करतोय. चढवला, लास्ट एडिट, लॉंग ऑफ रेडी होते, मिसफिल्ड झाले. समीरनं तयारी दाखवली. नकार देत असताना घनश्याम 1 धावेनं कुठे का होईना धावा व्हायला पाहिजे. लीग मॅचेस आपण निनाद मागचा सामना पाहिला, कुणी वाटलं नव्हतं सामना असा रंजक बनेल आणि शेवटपर्यंत त्या सामन्यामध्ये गोडवा होता आणि त्या चित्तधारक लढतीचा आनंद रसिक श्रोता वर्गाला आपला पाहायला मिळाला. श्रीजा 11 KPC इनामपुरी आणि आता आपण सामना पाहतोय स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल. सर, हीच तर मजा असते ह्या क्रिकेट खेळाची आणि त्यात जर रजनी स्पर्धा असेल तर मग सोने पे सुहागा, क्या बात आहे. आता जसं थंडी चालू होते, आपण गारवा पाहतोय, गुलाबी थंडी पाहतोय आणि ह्या थंडीच्या
हंगामामध्ये आपण ह्या नाईट स्पर्धा पाहत असतो आणि नाईट स्पर्धेमध्ये देखील तेवढेच दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. 11:30 वाजले तर 11:30 वाजता देखील एवढी पब्लिक इथे एवढे प्रेक्षक आपण दर्दी प्रेक्षक या क्रिकेटचे पाहतोय. सचिन पुन्हा एकदा मेट्रो एंडकडून चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर एक धाव घेतले, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावल 18. नक्कीच निनाद 18 धावा आहेत. दोन्ही संघ ग्रामीणचे बलाढ्य संघ डे मध्ये नाईट मध्ये अनेक स्पर्धा खेळतात. प्रचंड तगडा अनुभव, ही लढत पाहायला मजा येणार आहे. अंगदेय प्रयास अडथळा दूर केला प्रतीक. आता समीर नाईकवर जबाबदारी आहे. घनश्याम ते योगदान देतो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 18 धावा आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं हल्ला चढवण्याचा प्रयत्न ऑन साईडला गॅप मधून चेंडू. ओ गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा निनाद असं म्हटलं जातं तर चांगला असेल. क्षेत्ररक्षणाची साथ आणि करू फलंदाजावर मात आणि तो दर्जा जर चांगला असेल तर एक कॉन्फिडन्स येतो. पंचांचा इशारा येतो. बिमरसाठी आपण हा हेल्प घेणार आहोत. टेक्निकल टीमकडे जाणार आहोत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना क्रिकेटचे काही नियम असतात आणि त्याची इम्प्लिमेंट केली जाते. PTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत असताना हात घेऊ मदतीचा संकल्प समाजसेवेचा. डिसिजन पेंडिंग. ऑफिशियल्स थर्ड अंपायर्स आपण कनेक्ट व्हा. बॅटिंग टीम ऑफिशियल्सना आम्ही कनेक्ट होण्याची एक विनंती करतो. या आपण या ऑन फील्ड. निनाद प्रयास बाद झालाय, प्रतीक बाद झालाय. समीर आणि घनश्यामकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. काय वाटतं 4 षटके आहेत समोर अंगदचा इनामपुरी संघ आहे. किती टार्गेट सुरक्षित असू शकेल? पाठीराखेमध्ये सुद्धा चर्चा आहे. मात्र क्रिकेटमध्ये शक्यता आणि गरज या गोष्टींना महत्त्व नसतं. मात्र टार्गेट बऱ्यापैकी सेट झालं. 50-55 सामना पाहायला एक वेगळी मजा येईल. नक्कीच सागर सर, 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकांमध्ये मला तर वाटतं 50-55चं टार्गेट नक्की सेट झालं पाहिजे. कारण मगाशी 5 षटकांचा आपण सामना पाहिला. पहिले KPC इनामपुरी संघ थोडा डगमगला, परंतु नंतर 70-72चं टार्गेट त्यांनी इथं ठेवलं. येस, फेल डिलिव्हरी. मॅच ऑन करा. कदाचित टार्गेट 50-55 4 षटकं आहेत. वातावरणामध्ये आपण पाहतोय आता थोडासा थंडावा आहे. आपण पाहतोय हिवाळ्याचं ऋतूसुद्धा आहे. पनवेल प्रीमियर लीग सॅटर्डे नाईटसुद्धा. उद्या रविवार सुट्टीचा दिवस असेल बघा. आमची संपूर्ण मॅनेजमेंट प्रेक्षकांसाठी सुद्धा आकर्षक आपण पाहतोय. प्रेक्षकांना लकी ड्रॉ इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा मिळणार आहे आणि ती सुद्धा उत्सुकता प्रेक्षक वर्गामध्ये असेल. संपूर्ण आमची आयोजन कमिटी तत्परतेनं कार्य करते. 2 षटकं संपली. धावा दाफलकावर 19. 2 गडी बाद. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल. 2 षटकानंतर 2 षटकं निनाद बाकी आहेत आणि 19 धावा. घनश्याम सेट झाला. 3 चेंडूचा सामना त्याने केलाय. समीर नाईक शांत डोक्याने खेळतोय. 5 चेंडूमध्ये वैयक्तिक तो 3 वर खेळतोय. फटके कनेक्ट होत नाही. अंगाचं षटक होतं 9 धावेचं. 10 धावेचं एक अपवाद सोडला. मोठ्या फटक्याचा जो षटकार होता घनश्यामचा, प्रतीकचा एक षटकार होता. उर्वरित निनाद जर चेंडूचा आपण विश्लेषण पाहिलं तर सिंगल डबल म्हणजे भेदक मारा आणि तिखट मारा पाहायला मिळतोय. जसं अंगद सचिन होता आणि आता तुषार आलाय. क्रमांक 3चं षटक. इथे पाहायला गेलं तर वहाल या संघाला थोडंसं बॅकफूटवर ढकललं आहे KPC इनामपुरी या संघानं. कारण जेव्हा ओव्हर्स कमी असतात तेव्हा आपल्याला चांगला एक स्कोर उभा करावा लागतो आणि इथे स्कोरचा विचार केला तर फार कमी स्कोर तसा दिसतोय आपल्याला. अजून इथून 30 ते 35 धावांची गरज असेल जर एक चांगला फायटिंग स्कोर उभा करायचा असेल आणि एक टफ फाईट द्यायची असेल श्रीजा इनामपुरी KPC या संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा दाफलकावरती 20. 2 गडी बाद. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. गती कमी होती. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय बघा. किती सुंदर गोलंदाजी होते. मागच्या 4-5 सामन्याचा आपण अभ्यास केला ना निनाद, तरी विकेट आहे ना स्पोर्टिंग विकेट आहे. तुम्ही मेहनत करा तुम्हाला साथ देईल. गोलंदाजाने मेहनत करा तुम्हाला खेळपट्टी साथ देईल. फलंदाजानं मेहनत करा तुम्हाला साथ देईल. आणि हे चित्र पाहतोय आता प्रचंड मेहनत करताना गोलंदाज तुषार पाटील जी मागचे 2 षटकं होती.
पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले आणि गोलंदाजांचा हल्ला बोल या सत्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दाखवत असताना श्रीजा 11 KPC इनामपुरी बॉलिंग युनिट. तुषारचा जर विचार केला तर पहिली मॅच जी होती त्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये देखील त्यांनी 20 ते 25 धावा चांगल्यापैकी लगावल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गोलंदाजी करत असताना देखील एक ऑलराऊंडर खेळ आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. आता देखील पाहायला गेलं तर 3 चेंडू झालेत आणि केवळ एकच धाव खर्च केली त्यांनी. बऱ्यापैकी जगडून ठेवले त्यांनी फलंदाजांमध्ये देखील तेवढी क्षमता आहे मारण्याची, परंतु अशा स्फोटक अशा फलंदाजांना देखील त्यांनी रोखून ठेवलंय. चौथा चेंडू फेकेल पेट एंडकडनं तुषार. घनश्यामसाठी चेंडू फेकलाय, फिरवलाय फटका, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल स्थिरावतोय आणि इथे मात्र बाद व्हावं लागेल. घनश्याम बॅक टू द पवेलियन. तिसरे षटक प्रगतीपथावर तुषारला आपण इथे जरूर पाहिलं. पूर्णपणे दबाव परिस्थिती निर्माण केलं. धावफलकावर आपण पाहतोय प्रीतम आम्हाला माहिती दिलेला स्कोर कार्ड. एकूण धावा 21. थंडीचा जोर वाढलाय. आपण पाहिलं निनाद कडाक्याची थंडी सुद्धा, थंडीची चाहूल सुद्धा इथे प्रेक्षकामध्ये. मात्र या सामन्याचा स्पर्धेचा आनंद घेत असताना लाडका श्रोता वर्ग, प्रेक्षक वर्ग सुद्धा पनवेल प्रीमियर लीग स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल अपवाद सोडला. प्रतीकचा एक षटकार, त्यानंतर फलंदाज घनश्यामचा एक षटकार. उर्वरित चेंडूचा लेखाजोखा पाहिला तर फारसं कामगिरीमध्ये चमक दाखवता येत नाही. बॅटिंग ऑर्डरला भेदक मारे क्रमांक 5 वर आलाय सुजल गरज. धावसंख्या धावफलकावर 21. 3 गडी बाद, 4 षटकांचा सामना आहे. समीर नाईक एका बाजूला उभा आहे, शांत डोक्यानं खेळतो. मात्र इथून धावसंख्येचा वेग वाढवणं, चांगला टार्गेट सेट करणं संघ हितासाठी खूप महत्वाचं असेल आणि तो विचार करून सुजल आलाय. अपेक्षा त्याच्याकडून तुषार पाटील. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही. प्रचंड तिखट मार आहे. पूर्णपणे बांधून ठेवत असताना श्रीजा 11 KPC इनामपुरी. मागच्या सामन्याचा रिझल्ट सुद्धा सर्वांनी पाहिला होता. सामना कुठे होता, कुठे आला. एंड मोमेंटला गोलंदाज सुद्धा सामन्यामध्ये काय काय करू शकतो ते आपण पाहिलं. या सामन्यामध्ये सुद्धा श्रीजा 11 KPC इनामपुरीची भेदक गोलंदाजी थांबून ठेवलाय. सुजल गरज 1 चेंडूचा सामना, समीर नाईक 7 चेंडूचा सामना केला. 21 धावा धावफलकावर. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न आणि इनसाइड सर्कल क्षेत्ररक्षक तैनात होत्या. आणखीन एक धोका 21 वर आता ढेपाळलेली हे बॅटिंग लाईनअप. 21 वर 4 गडी बाद. हॅलो चला, दुर्वा अँड निशांत 11 खारघर व स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलीकोपर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे आपण. ह्या सामना संपताच आपला लगेचच सामना होणार आहे. फार वेळ दवडू नये आपण. आजच्या दिवसातील लीग स्टेजचा शेवटचा सामना असेल आणि हा सामना ठरवेल की सुपर 8 मध्ये कोण जाणार. लीग स्टेजचे सामने आपण यानंतर जरूर पाहणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 21. 4 गडी बाद. पूर्ण दबाव परिस्थिती. 6 चेंडू बाकी आहेत निनाद आणि इथून कामगिरी फलंदाजांकडून अपेक्षा आहे किमान फायटिंग स्कोर व्हावा, चांगली आघाडी मिळवावी. बॅटिंग लाईनअपमध्ये आपण पाहिलं एकही फलंदाज थांबण्यास तयार नाही. एका बाजूला उभा आहे समीर नाईक, तो सुद्धा मैदानावर फारशी चमक दाखवू शकत नाही. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना 4थं षटक श्रीजा 11 KPC इनामपुरी आणि गोलंदाज अक्षय पाटील. 21 धावा, 4 गडी बाद. हॅलो, तर वहालगावचे सरपंच समीर शेठ पाटील, त्याचबरोबर अमर शेठ पाटील यांना सुद्धा विनंती करत आहोत. आपलं पनवेल प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. समीर नाईक कडून अपेक्षा वाढल्यात मात्र मैदानावर थोडा नाराज आहेत. फटके येत नाही, कनेक्ट होत नाही, थोडा डिसअपॉइंटेड आहे. चेंडू शिल्लक 5. 8 चेंडूचा सामना केला समीरनं. वैयक्तिक 5 वर खेळतोय. 22 धावा आहेत. इनामपुरी संघाच्या आत्मविश्वासाची दाद द्यावी लागेल, कारण मगाशी जेव्हा टॉस झाला तेव्हा देखील त्यांचा कॅप्टन म्हणत होता की तेव्हा 5 षटकांचा सामना होता,
तेव्हा देखील त्यांनी म्हटलं होतं की आम्ही 50-55 धावा जरी केल्या तरी आम्ही समोरच्या संघाला रोखू शकतो. याला बोलतात कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्स कुठेतरी त्यांच्या गोलंदाजीतून झळकून येतो, आपण पाहू शकतो. 22 धावा 4 गडी बाद. थोडा तणाव वाढलाय, टेन्शन वाढलंय, मात्र मोठे फटके येत नाहीये. चौकार षटकार कधी येणार अपेक्षा आहे स्कायरा 11 न्यू यंगस्टर महालला. 22 रन्स ऑन बोर्ड. ओ हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर गेल्या. व्हाईट बॉल आहे. अवांतरनं धावफलक कुठे का होईना पुढे सरकेल. धीरज पाटील, समीर नाईक त्याला साथ देतोय. तिसऱ्या क्रमांकाचा धीरज आले क्रमांक 6 वर. वहाल 23 धावा आहेत. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्येची गती वाढवणं महत्वाचं आहे. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केला. क्लासिक शॉट परफेक्टली टाइम डीप बॅकवर्ड पॉइंटला. अतिशय देखणा फटका चौकार. निनाद इथून पुढे धावसंख्येची गती वाढवणं खूप महत्वाचं आहे. धावसंख्येला वेग देणं, गती वाढवणं. आणि आता धीरजकडून कुठेतरी विश्वास आहे बघा. सुंदर फटका. शरीराचं संतुलन अप्रतिम होतं. कनेक्ट प्रॉपर झाला आणि तिथे कंप्लीट टेक्निक जी यशस्वी झाली धीरजची. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 27 ऑन बोर्ड. पहा इनिंग ब्रेकमध्ये लिस्ट घेतली. ही शेवटची आता मॅच होणार आहे कारगर विपक्ष कोहली कोपर या संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 27 धावा धावफलकावर. धीरजकडून अपेक्षा वाढलेत. श्रीजा 11 चला जास्त वेळ घेऊ नका, सातत्याने आम्ही सूचना देऊ. वेळ आपण पाहिली 11:47. आज एक मॅच आपण एक्स्ट्रा खेळवतोय. उद्या सुद्धा तुम्हाला चांगल्या लढतीचा आनंद पाहायला मिळणार. पुढचा चेंडू अक्षय. क्रॉस बॅटेड. गती कमी केली. स्लोअर वन मिश्रित. व्हरायटी दाखवली, व्हॅरिएशन. आणि कमी गोलंदाज निनाद असे असतात जे प्रत्येक चेंडू वेगळा फेकतात आणि तो प्रयत्न करतो अक्षय. बघा खुला चेंडू होता आणि ऑन स्विंग झाला. सुपर एक्सलंट. दिशा टप्पा विभिन्नता. अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सेम. गुड बॉलिंग. निनाद आपण पाहू शकतो रिप्ले. तोच टप्पा थोडा सरकवला, तिथे तयार होता धीरज. पुन्हा त्याला हुलकावणी देत चेंडू गेला. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं जोखमीचं काम असतं. 2 चेंडू डॉट आलेत. आता निनाद 2 चेंडू बाकी आहेत. 27. या 2 चेंडूवरती फटक्यांची गरज आहे कारण स्कोर फारच कमी आहे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील एक निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि धावफलक स्थिरावतोय. 27. 4 गडी बाद. शेवटचा षटक आहे. मेट्रो एंड कडून गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल कारण स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर तसं फार अवघड असतं कारण स्लॉग ओव्हर म्हणजे हाणामारीचं षटक असतं. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत. एक अवांतर धाव ॲड होईल वाईडच्या स्वरूपामध्ये. 28 धावा धावफलकावरती. नक्कीच निनाद सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहिली तर लेखाजोखा पाहिला तर धावसंख्येचा थोडा निच्चांक पाहायला मिळतो. जसा थंडीचा कडाका आहे आणि त्याच पद्धतीनं धावसंख्येचा निच्चांक कुठेतरी गारटलाय जिथे धावसंख्या वेगाने पुढे जायला हवी होती. आता लास्ट बॉल. 28 धावा 4 गडी बाद. पूर्वार्ध शेवट गोड होईल का? फटका आलाय. सेफ प्लॅन होईल का? यस कोणी नाही. एक धाव पूर्ण निघाले 2 धावेसाठी. सिंगल डबल नका होईना धावा येणं महत्वाचं होतं मात्र 4 षटके समोर. बॅटिंग लाईनअप स्पेशली आपण पाहतोय अंगदचा श्रीजा 11 KPC इनामपुरी. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 30 धावा 4 गडी बाद. टार्गेट सेट केले 31. तर आता टॉस केलं जाईल. लीग स्टेज मधली ही सुपर 16ची मॅच असेल. एका बाजूला दुर्वा अँड निशाद 11 खारगर तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नितीन स्पोर्ट नितीन स्फूर्ती श्रेयस स्पोर्ट कोहली कोपर या संघांमध्ये. एका बाजूला विशाल जितेकर दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे. दोन्ही लिजेंड खेळाडू आपल्याला एकमेकांसमोर खेळताना दिसतील. अतुल वास्कर टॉस करतील याचं आहे. रोहित आणि तन्मय वास्कर. त्यात रोहित पाटील आपण सुद्धा याचं आहे. या रोहित. यस. कॉल कोणाचा आहे? विशाल. चापा कॉल केलाय. चापा झालेला आहे. प्रथमतः निर्णय काय असेल?
क्षेत्ररक्षण करू. नक्कीच. आणि खरं पाहिलं तर गेल्या 4 वर्षापासून तुम्ही दोघांचा संघ असतात आणि 4 वर्षापासून आता आम्हाला आशा लागली की दोघांपैकी एकाला तरी आज सुपर एटमध्ये पाहायला मिळेल आम्हाला. तर नक्कीच डावपेच काय असतील बारक्याच्या विरुद्ध? बारक्याच्या विरुद्ध डावपेच नाही करू शकत. बारक्या ग्रामीणचा वेल फिनिशर आहे आणि कित्येक वर्ष आहे. बऱ्याच लोकांना बारक्याबद्दल माहीत नसेल, पण आम्ही जिथपासून खेळ चालू केला आहे ना तिथपासून बारक्या मला वाटतं आत्तापर्यंत 10,000च्या वरती रन्स झाले असतील बारक्याच्या. बारक्या म्हणजे कामोठे, कामोठे म्हणजे बारक्या. एवढ्या वर्ष क्रिकेट खेळून त्यांनी क्रिकेटसाठी पण खूप काय दिलं आहे. म्हणजे बारक्या आपल्या भागातला नसून मला वाटतं बारक्या माझ्यापेक्षा जास्त फेमस आहे म्हणजे क्रिकेट जगतात. हेच बारक्याची खरी ओळख आहे. नक्कीच एक वेगळी फॅन फॉलोईंग बारकेची सुद्धा आहे. आणि एकूणच आपण पाहिलं तर कधीही मैदानावर त्याचं ॲग्रेशन पाहायला मिळत नाही, पण बॅटने तो उत्तर देत असतो हे आपण पाहिलेलं आहे. दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे. तुम्ही एक हरलात, 2 जिंकलात. बरंच काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल पिचबद्दल आणि एकूणच खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? नक्कीच खेळपट्टी खूप चांगली आहे. बॅट्समन आणि बॉलर दोघांसाठी चांगली आहे. जर तुम्ही दमसे बॉलिंग टाकाल मला वाटतं पेस बॉलिंग तर खूप चांगला बॉल निघतोय, टर्नसुद्धा होतोय. आणि बॅटिंगसाठी मला वाटतं बॅटिंगच्या तर आवाक्यात बॉल आला तर तो सिक्सच जातोय. कुठल्याच बॉलरची अशी ते बॉलरची तशी कर्दनकाळच विकेट आहे, कारण क्लिअर एकदम पाटा विकेट आहे. नक्कीच. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असतील आपल्यासाठी. तर बारक्या आपल्यासमोर विशाल जितेकरची टीम आहे. अगदी ती सुद्धा वेल बॅलन्सिंग टीम आहे. या टीमसमोर आपण मुख्य टार्गेट कसं करणार आहेत खेळाडूंना? बघू आता 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 70 तरी प्रयत्न करू, कारण की आता क्लायमेट पण थोडं खूप थंड पडलं आहे. कारण की आता बॅटवर बॉल व्यवस्थित आला तर ठीक आहे, नाही तर मग आमचा आता बॉलरचा अटॅक पण चांगला आहे. कारण की मग अशी आम्ही जी मॅच थोडीशी चांगलीच कमबॅक केली. आता 2-3 बॉलर स्पिन त्यामुळे चालत आहेत आणि फास्टरला मार पडतो आहे. नक्कीच. आणि एकूणच आपण पाहिलं तर काल बारक्या याच मैदानावरती 4 षटकांमध्ये 73 धावा चेशी झालेल्या आहेत. तोही पूर्व इतिहास सुद्धा आहे. तर नक्कीच आपल्या कोणत्या फलंदाजांवर आपण जास्त या ठिकाणी विश्वास टाकाल? कारण तुझ्याकडे सुद्धा एक चांगली यंग ब्रिगेड आहे आणि त्याच्या साथीने तू चांगलं काम करत आहेस. काय नाही, मग मी आणि साहिल आम्ही ओपनिंग जर का चांगली दिली आणि आम्ही जर का 30-40ची पार्टनरशिप केली आणि नंतर जर खाली जर का आमचे 2-3 बॅट्समॅन आहेत त्यांनी पण 20-30 रन प्रयत्न केले तर 70-75 करायचा प्रयत्न करू. आता कालची मॅच 4 ओव्हरला चेस झाली. आता आमचे बॉलर असे मला नाही वाटत की 70-75 देतील, पण मॅच खूप चांगली होईल. नक्की तुला शुभेच्छा असतील. आणि नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला यावर्षी याच्या 5व्या रात्रीमध्ये एक सुपर एटमध्ये दाखल झालेला नवीन संघ पाहायला मिळणार आहे. या सोयीचा सत्कार होणारच आहे, कारण बारक्याला सुद्धा ती संधी अजून मिळालेली नाही. विशालच्या मनातसुद्धा असेल की आम्ही रायगडमध्ये जिंकलेलो आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये, मग तो प्रीमियर लीगमध्ये आम्हाला सुपर एटमध्ये दाखल होण्याची ही सुवर्ण संधी आहे. दोन्ही बाजूने चांगला संघर्ष मिळेल. दोन्ही कर्णधार आपलेच आहेत, दोन्ही सायलेन्स किलर म्हटले जातात. त्याप्रमाणे दोन्हीपैकी एक कर्णधार नक्कीच आपल्याला सुपर एटमध्ये दाखल होताना मिळणार आहे. धन्यवाद. दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. आणि रोहित पाटील याचा आपण सत्कार करणार आहोत, ज्याने 3 देश आणि 7 राज्य बाईकवर प्रवास केलेला आहे. असा हा रोहित तलोजे मजकूरचा त्याचा विशेष सत्कार आपण करणार आहोत. याचा अतुल वास्कर आपल्या शुभ हस्ते या. रोहित या, आपण सुद्धा या. आपल्या दोघांच्या हस्ते रोहितचा आपण सत्कार करूया. खूप शांत आणि त्याचा प्रवास मीही बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. कारण 3 देश बाईकवर फिरणे आणि 7 राज्य बाईकवर फिरणं खूप कठीण काम आहे. कारण प्रत्येक राज्यातलं प्रत्येक देशातलं वातावरण वेगळं असतं आणि त्या वातावरणामध्ये अगदी जुनी बाईक त्याची आहे. किती वर्ष झाली? 10 वर्ष. 10 वर्ष जुनी बाईक घेऊन 3 देश फिरणारा. या इकडे. नक्कीच पुढील प्रवास त्याचं म्हणणं आहे की नेदरलँडला मला जायचं आहे. नक्कीच तुला शुभेच्छा असतील आमच्या सर्वांच्या. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये जिथे चालू आहे इनामपुरी पक्ष वहाल सामना. थँक्यू. यस, धन्यवाद संतोष सर. पहिला चेंडू आणि हा तडाखा. वेलकम 6 फलंदाज होता कुणाल पाटीलच्या बॅटमधून. कडक शॉट. काय पॉवर होती निनाद बघा. जसा चेंडू आला राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रेट चेंडू होता. अगदी मनगटी ताकदीच्या साहाय्यानं रिस्ट केलं आणि सहज ठोकलाय. दणदणी षटकार. विनिंग टार्गेट. धावफलक जरी सोपा असला तरी क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. पहिल्या चेंडूवर प्रतीकवर चढवला हल्ला. हॅलो,
सुधीर कोळी तळोजा आपण यायचं आहे स्टेजवरती. इथे मात्र गडबड झाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. कोण बाद झालंय पाहूया. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. इथे मात्र कुणालला बॅक टू द पवेलियन यावं लागेल. थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला गडी बाद होतोय श्रीजा केपीसी इनामपुरी या संघाचा. नक्कीच लक्ष वेधूया. विनिंग टार्गेट 31 धावा आहेत. निनाद असं म्हटलं जातं का वेन द स्कोर इज लो द क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा आपल्याला टफ मॅच पाहायला मिळतं. मात्र आता या सामन्याचा निकाल का असेल हे आपण जरूर पाहूया. ऑनलाईन चाहता वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. माथेरानवरून आशिष जे अंगदचे मित्र आहेत ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. लक्ष आपण पाहिलं 31 आहे. मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही आहे. सामना पाहायला मिळते श्रीजा 11 केपीसी इनामपुरी. 6 धावा आहेत. पहिला धक्का मिळाला. सुरुवात षटकाराने झाली. मागचा सामना सुद्धा असाच होता. काही वेळ तो सामना रंजक होत गेला आणि त्यातील उत्साह पाहायला मिळाला. हा सामना कसा असेल. 31 4 षटके. लीग स्टेज आमच्या काही रसिक श्रोता वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. दिनू पाटील आणि सँडी भोपीची हे देखील लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. सागर सर, जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा स्कोअर कमी असतो तेव्हा क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण मागच्या लीग मॅचमध्ये देखील पाहिलं. फार कमी स्कोअर होता आणि तो कमी स्कोअर बऱ्यापैकी डिफेंड करत आणला होता. परंतु तेवढाच दमदार संघ विजेचा होता आणि विजेनी तिथे मात्र बाजी मारली आणि तो संघ जिंकला आणि शेवटच्या सामन्यामध्ये येऊन ठेपला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा आहेत. अंगद आलाय. कार्तिकनं 1 चेंडूचा सामना केला. षटकारानं सुरुवात करून दिली होती. तो कुणाल शिकार बनला. मात्र प्रतीक इथून पुढे काय उपाययोजना असतील. पुढचा चेंडू अंगदसाठी. हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॉलिंग लाईनअप पाहिली होती पूर्वार्धामध्ये. अंगदचं षटक 9 धावेचं होतं. मात्र तुषार पाटीलचं षटक हे 2 धावेचं होतं. त्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 9 आले आणि हेच करावं लागेल. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल या संघाकडे सुद्धा सुप्त क्षमता आहे. क्वालिटी ऑफ क्रिकेट त्यांच्याकडे सुद्धा आहे. अंगदला प्रतिकार करू शकतात. इथे धोका होईल. क्षेत्ररक्षण हे खूप आपण पाहतो अशा परिस्थितीमध्ये महत्त्वाचं असतं. नो पेन्स नो गेन्स असं म्हटलं जातं. कष्टाशिवाय फळ नाही. मात्र आता या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल अपेक्षा फिल्डरकडून, अपेक्षा बॉलिंग युनिटकडून पाहायचे कसा खेळ होणार. त्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं अंगद उतरलाय मैदानावर. 8 धावा आहेत फर्स्ट ओव्हर. कंपॅरिझन आपण निनाद केली तर 9 धावा होत्या पूर्वार्धामध्ये. मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर अंगदला बऱ्यापैकी रोखून ठेवलं आहे प्रतीकने. कारण अंगदसारख्या खेळाडूला रोखून ठेवणं फारच अवघड आहे आणि त्याला पहिला चेंडू त्यांनी बीट केला. दुसऱ्या चेंडूवर केवळ 1 धाव दिली आणि आता शेवटच्या चेंडूवर कार्तिकला देखील त्यांनी 1च धाव दिली. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि 1 गडी बाद. जर 1 फटका वगळला तर बऱ्यापैकी एक चांगलं षटक हाताळलंय प्रतीकने. नक्कीच आपण पाहतोय कंपॅरिझन केली तर तोच प्रमाण सूर्य आमचे स्कोरर मित्र प्रीतम भोपे आम्हाला खूप छान माहिती देतात. अगदी सरासरीचा लेखा-जोखा पाहिला. अंगदच्या षटकामध्ये 9 होत्या आणि तेच आपण इथे पाहतोय 9 धावा आहेत. मात्र विकेटचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर 2 विकेट होत्या जेव्हा बॅटिंग केली वहाल संघानं. आकाश शेट पाटील असतील, पुरस्कर्ते स्कायरा हे ब्रँड नाव आपण नेहमी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो आणि आता त्यांचा संघ इथे खेळतोय. पनवेल प्रीमियर लीग बक्षिसांची लयलूट इनाम. विजेता संघ मालकांना इलेक्ट्रिक स्कूटी, प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर मिस्टर PPL यांना आपण पाहणार होतं इलेक्ट्रिक स्कूटी आणि फर्स्ट प्राइज 5 लाख रुपये. ग्रामीण क्रिकेट धमाका फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये. एक हात मदतीचा पनवेल प्रीमियर लीगचा आनंद घेताना क्रिकेटचा चाहता वर्ग. ओव्हर नंबर 2 धावा फलकावरती 9. गती तिथे प्रगती. थांबला तो संपला. क्रिकेटमध्ये जीवन राजा हुकला तो संपला आणि आता या सामन्याचा निकाल का असेल. 9 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन निनाद 18 बॉल 22.
सर इथे मात्र हा सामना देखील रोमहर्षक होऊ शकतं. अंगात नॉन स्ट्रायकर एंडवर आहे, जर त्याला तशा प्रकारेच रोखून ठेवलं तर कुठेतरी एक रोमहर्षक सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जसं तुम्ही म्हटलं होता, जेवढे कमी धावा असतात तेवढा सामना रोमहर्षक. इथे मात्र हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, कॅच होणार का? इथे मात्र कॅच ड्रॉप झाले. इथे चुकीला माफी नाही, प्रत्येक चुकी ही आपल्याला मॅच हरण्याकडे नेऊ शकते. नक्कीच निनाद, हे छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीमध्ये तुमची गुंतवणूक कमी आहे, धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि जर सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण ही भूमिका खूप महत्त्वाची असेल. कौतुक करत असताना पाठीराखण केली जाते, क्षेत्ररक्षण भूमिका महत्त्वाची. मात्र गोलंदाजातील मार्गातील अडथळा आहे तो अंगद पाटील. मात्र अंगद आपल्या नैसर्गिक खेळासाठी ओळखला जातो. 10 धावा आहेत, 2 षटकानंतर 19 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली. स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल, एकूण धावा 10, टार्गेट 31. सामन्याचा निकाल का असेल? धडधड जरूर होते राऊंड विकेटनं. फ्रंट फुटला आले, कॅप शॉट, वेगाने चेंडू डीप कडे, फिल्डर आहेत निघालेत, 2 धावेसाठी धोका होईल का? नाही, सुरक्षित. एक धाव मोलाची, एक धाव महत्वाची. ग्रामीण धमाकामध्ये आपण आज सामना पाहतोय, चुरशीचा होणार का? 31 धावेसाठी कसा प्रतिकार होईल का? गोलंदाज कडवा प्रतिकार करतील? हॅलो. काय उत्तर असेल या सामन्याचं? जरूर. आमचे बिग सपोर्टर्स उमेश भोईर खिडूकपाडा, आपणास विनंती आहे यावं आपण. त्यांच्या बरोबरने रवी शेळके असतील, किशोर भोपी, अनिल काकडे, आदई यांचं सुद्धा मनापासून स्वागत. गणेश पाटील राऊंड विकेटनं बीट करतो. निनादा सावध फटका. अशा अंग शांत डोक्याने खेळतो. काय म्हणशील त्याचा पवित्रा मैदानावरचा पाहिला आपण? नक्कीच सागर सर, इथे मात्र एक चांगली खेळी, एक संयमी खेळी पाहतोय आपण अंगदकडनं. परंतु एक निर्धाव चेंडू देखील आपली धडधड जी आहे ती वाढवणार आहे, कारण स्कोर आपल्याला चेस करायचा आहे. 31 इथे फटका हवेत आहे, फटका फसलाय का? मिस टायमिंग झालाय का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, इथे झेल घेण्याची पुन्हा एकदा संधी होती आणि पुन्हा एकदा चान्स गमावलाय. एक चुकी आपल्याला महागात पडू शकते. दुसऱ्यांदा संधी आली होती, संधी ही सारखी सारखी येत नाही. संधी आली तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. नक्कीच क्रिकेटमध्ये अशा कमी संधी असतात आणि संधीचं सोनं ज्यांनी केलं त्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली असं म्हटलं जातं. मात्र अजूनही या मॅचमध्ये चूर असे, धावांसाठी झगडतोय. टार्गेट 31 आहे. श्रीजा 11 KPC इनामपुरी. तर प्रेम नाईक पनवेल हे सुद्धा मॅच एन्जॉय करत आहे. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. लक्ष विद्या मॅचकडे, विनिंग कॅल्क्युलेशनकडे आपण लक्ष टाकणार. मात्र 13 धावा, टार्गेट 31. क्रॉस बॅट दबाव परिस्थिती निर्माण करतो. भेदक मारा मॅच मध्ये आणखीन खेळ रनचे कोच चाललाय. 31 धावेसाठी साहजिकच सर्वांच्या नजरा मॅच कडे. 13 धावा आहेत. अंगद मैदानावर संघर्ष करतोय. 5 चेंडूचा सामना त्याने केला. कार्तिक त्याला नीना साथ देतोय. आता वातावरण कडक थंडीमध्ये वातावरण गरम करणारा सामना आहे. नक्की सर, तुमचा शब्द आणि शब्द खरा ठरतोय. जसं तुम्ही म्हटले होते, जेवढे लो स्कोरिंग सामने तेवढे हाय व्होल्टेज सामने असतात. इथे फटका फिरवलाय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असेल परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा आलाय दणदणीत असा षटकार. या षटकारानंतर असं म्हणावं लागेल, थोडंसं जो स्ट्रेस होता, थोडंसं टेन्शन होतं, थोडासा प्रेशर होता, तो कुठेतरी रिलीफ झालाय थोडासा. एक झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते हे पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये का म्हटलं जातं का कॅचेस विन द मॅचेस. अशा परिस्थितीमध्ये झेल सोडाल तर त्याची किंमत मोजावी लागेल. वैभव पाटील आमचे मॅनेजमेंट अगदी बारीक बारीक लक्ष, त्यांचं सूर्य आमचं संपूर्ण DJ कक्ष. कमालीची शांतता. एक षटकार, झेल सोडल्यानंतर निनाद, त्याची किंमत मोजताना येणारे चेंडू. आता 12 चेंडू 12 धावा. काय होऊ शकतो? क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. पार्श्वभूमी पाहिली, ज्या पद्धतीनं वाटचाल करत होता बॅटिंग लाईनअपमध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल, तसाच प्रमाद सूर्य. लक्ष विद्या मॅचकडे. 12 बॉल 12. काय वाटतं निनाद? अजूनही दोघांनाही समान संधी. छोटीशी चूक, झेल सोडल्यानंतर आलेला षटकार.
2 षटकानंतर 19 सेम इक्वेशन. प्रीतम आम्हाला माहिती देतोय त्याच पद्धतीनं प्रवास सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये तुषारनं 2 धावा दिल्या आणि आता आलाय सुजल गरत. काय येऊ शकतो मॅच मध्ये बघा. सर्व प्रेक्षक वर्ग आता शांत पद्धतीनं या सामन्याचा आनंद घेत असताना असे सामने पाहायला निनाद प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आता सुजलच्या हातामध्ये या सामन्याचं भविष्य. समोर आहे अंगद पाटील. हा चेंडू डॉट बॉल समोर ठेवला ऑफ स्टंपला. स्ट्रेट चेंडू होता. दबाव परिस्थिती निर्माण करतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटना फ्रंट फुटला आला अंगद आणि चेंडू स्विंग झालाय बीट करताना. विभिन्नता. गुड बॉलिंग सुजल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. समोर अंगद आहे. समोर चेंडू शरीरावर. रिव्हर्स अटेम्प्ट. सरळ बॅट मधून धावा येत नाहीये. धाव घेण्याची तयारी. यस. एक धाव मोलाची. इथे गरज नव्हती. 1 रनावरती तिथे क्षेत्ररक्षण झालं पाहिजे होतं, परंतु इथे एक धाव फार महत्त्वाची आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण जिंकणार आणि कोण हरणार. आणि तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही चेंडू चांगले होते. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली. पहिल्या चेंडूमध्ये देखील रोखून धरलं अंगद पाटीलला. दुसऱ्या चेंडूवरती चुकून ती दुसरी धाव आली, परंतु तसं पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू फेकला होता. निनाद 12 मध्ये 12 इक्वेशन. 11-12 इक्वेशन 10 धाव. गोलंदाज सुजल गरज. डॉट बॉलची गरज आहे इथे. पार्ट जड करायचं असेल तर. समोर अंगद या तो सुद्धा विचार विनिमय करतोय. एक षटकार निनाद पाठीराख्यांमध्ये चर्चा असेल तर विपरीत घडलं. मात्र सामना गेला नाही. गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते आणि मॅच मला तुम्ही किती सिरियस घेता हे सुद्धा महत्वाचं असतं. 9 बॉल 10ची गरज. समोर अंगद हे पूल करतोय. चाबूक स्ट्रोक. बिग स्ट्रोक षटकार. आता सामन्याची हवा निघते निनाद. आता इक्वेशन सोपं झाले. 8 मध्ये 4ची गरज. अंगद पाटीलची भूमिका पाहायला गेलं तर वेट अँड वॉच वाली भूमिका होती. चेंडू येऊन दिला बॅटीवर, ते बॅक फुटवर गेला आणि असा सुंदर असा षटकार त्यांनी इथे मात्र लगावलाय. आणि आता समीकरण आपल्या समोर आहे. 8 चेंडू आहेत आणि केवळ 4 धावांची गरज. अंगद पाटील पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुजल इथे पुन्हा एकदा फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल आणि चेंडू जाईल साईड स्क्रीनवर. दणदण करत 4 धावा आणि या 4 धावेनं इथे मात्र विजयी होतोय तो श्रीजा केपीसी इनामपुरी हा संघ. नक्कीच कौतुक करूया निनाद. आपण नक्कीच महालची गोलंदाजी फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकले नाही, मात्र आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं. आज अंगद पाटील आणि संपूर्ण टीममेट्सचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 सर्वांचं धन्यवाद देतो. ग्रामीण क्रिकेट धमाका आणि या सामन्यामध्ये श्रीच्या 11 केपीसी इनामपुरीनं 9 विकेटनं सामना जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया तुषार पाटीलला. तिसरं षटक हाताळलं. विकेट घेतल्या 2 आणि धावा दिल्या 2. कमी खेळाडू असतात जे गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच ज्यांना अचिव्हमेंट असते. नक्कीच तुषार पाटील लाजवाब गोलंदाजी केली. येस तर अशोकजी म्हात्रे कुटुंबबंधन वाडा यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. या तुषार आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी सचिन ठोंबरे प्रीतम